Hello students, this is the second part of our fourth course filmmaking which is written by Satyajit Ray. तर विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या चौथ्या कोर्सचा दुसरा भाग आहे. तर पेज नंबर 32 वरती पहिली जी ओळ आहे ऑफ द मेनी क्वेश्चन्स इथून आपण याला सुरुवात करणार. नाउ लिसन केअरफुली. Of the many questions that I have been asked by interviewers. आता इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यूअर म्हणजे काय, मुलाखत घेणार. तर अनेक मुलाखत घेणारे जे लोक आहेत त्यांनी अनेक वेळा मला एक प्रश्न विचारलेला होता ओव्हर द लास्ट 10 years ऑर सो, आणि तो मागच्या 10 वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून ते विचारत आलेले आहे. टू हॅव रिकर्ड. आता रिकर्डचा अर्थ काय होतो? मनात येणे किंवा आठवणे. मोर फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार दॅन एनी अदर. तर बाकीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांपेक्षा दोन जे प्रश्न आहेत ते वारंवार माझ्या मनामध्ये येतात किंवा मला आठवतात. द फर्स्ट इज, पहिला आहे, हाऊ अँड व्हाय डिड यू कम इनटू फिल्म्स. तर तुम्ही कसे आणि का फिल्म बनवण्याकरता या सेक्टरमध्ये आलेल्या. दिस इज जनरली बीन आस्क्ड इन द नॉलेज दॅट आय हॅड स्टार्टेड माय करिअर इन ॲडव्हर्टायझिंग. आता असा प्रश्न ते पत्रकार, ते मुलाखत घेणारे लोक मला असं का विचारतात, कारण की माझं पहिलं जे करिअर होतं ते होतं ॲडव्हर्टायझिंगचं. म्हणजेच मी जाहिरातीच्या कामामध्ये होतो आणि त्यानंतर मी फिल्म मेकिंगकडे, सिनेमा बनवण्याकडे वळलेलो होतो म्हणून. आणि जाहिरातीमध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये लेखक ॲज अ ग्राफिक डिझायनर होते. आता ग्राफिक डिझायनर म्हणजे नेमकं काय? पुस्तकातील वर्णनात्मक चित्रकार. तर त्यांचा ॲडव्हर्टायझिंगमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. चित्र काढायचे, वर्णनात्मक चित्र ते काढायचे. टू द क्वेश्चनर. आता प्रश्न विचारणा जो आहे तो, द ट्रान्सिशन म्हणजेच बदल, रूपांतर. प्रोबॅबली सेम टू ॲब्र्यूट. ॲब्र्यूट म्हणजेच काय? म्हणजेच अकस्मात, अचानक. तर प्रश्न विचारणारा जो व्यक्ती असतो त्याच्याकरता माझ्यामध्ये हे झालेलं अवस्थांतर, रूपांतर हे त्यांच्याकरता बहुधा थोडंसं अकस्मात असेल, त्यांना समजण्याच्या पलीकडे असेल. टू आर्बिट्ररी. आर्बिट्ररी म्हणजेच काय? स्वच्छंदी किंवा लहरी. तर त्यांना असं वाटत असेल, प्रश्न विचारणाऱ्या त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला वाटत असेल की मी म्हणजेच लेखक सत्यजित रे हे जणू काही लहरी आहे, स्वच्छंदी आहे. त्यांना वाटेल त्या सेक्टरमध्ये जेव्हा ते जायचं तेव्हा जातात, जेव्हा एखादं सेक्टर त्यांना सोडायचं त्यावेळेस ते सोडू शकतात. हाऊ डज वन डिझाईन सोप रॅपिंग. आता रॅप म्हणजे कव्हर, सोप म्हणजे साबण, साबणावरती जे कव्हर असते ते. वन डे अँड शेप द कॉन्टर. कॉन्टरचा अर्थ काय होतो? रूपरेषा किंवा आराखडा आखणे ऑफ अ सेल्युलॉइड. सेल्युलॉइडचा अर्थ म्हणजे चित्रपट.
चित्रपट, सेल्युलॉइड साग म्हणजेच वीरगाथा किंवा पराक्रम कथा. साग द नेक्स्ट. तर एक व्यक्ती जो साबणाचे जे रॅप आहे, जे कव्हर आहे, त्याच्यावरती डिझाईन काढणारा व्यक्ती अचानक दुसऱ्या दिवशी सिनेमा बनवण्याकडे किंवा सिनेमाची रूपरेषा तयार करण्याकडे वळतो. तर हे सर्व कसं काय घडत आहे याचं आश्चर्य त्या लोकांना वाटत असेल. इन माय आन्सर, तर माझ्या उत्तरामध्ये, आय हॅव युजली मॅनेज टू सस्टेन द मिस्ट्री विथ द नॉडिंग स्माइल. आता नॉड करणे म्हणजे मान वर खाली करणे. दॅट सजेस्ट अ सिक्रेट मेटामॉर्फिस. मेटामॉर्फोसिसचा अर्थ काय होतो? रूप बदल किंवा स्वभाव बदल. तर माझ्या उत्तरामध्ये मी काय करायचो की नेहमी मी एक गोष्ट मॅनेज करायचो की ज्याच्यामुळे सर्व काही अत्यंत मिस्टेरियस, गूढ आहे, रहस्यमय असं वाटावं, आणि त्याच्याकरता मी फक्त स्माइल करायचो आणि आपली मान वर खाली करायचो. हे सर्व काही माझ्या स्वभावामध्ये अचानक झालेला बदल त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला वाटायचा. अ सॉर्ट ऑफ ऑक्युल्ट म्हणजे गूढ, गुप्त. एलिव्हेशन म्हणजे पातळी. टू द हायर स्टेटस ऑफ क्रिएटिव्हिटी. तर क्रिएटिव्हिटी म्हणजे निर्मिती क्षमता, काहीतरी नवीन तयार करणे. त्याचा जो हायर स्टेटस आहे, उच्च दर्जा आहे, त्या पातळीवरती जाण्याकरता हे सर्व काही एक प्रकारचं गुपित अशा प्रकारचा मी या ठिकाणी काम करत आहे किंवा माझ्या स्माइल मधून मी त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, परंतु वास्तविकता म्हणजेच काय? माय ओन कॉन्व्हिक्शन. कॉन्व्हिक्शनचा अर्थ काय होतो? दोषी म्हणून निवाडा is a transition from one field of creative activity to another. तर माझ्यावरती काय दोष लावला जातो की माझं जे बदल आहे, एक निर्मितीक्षम जे क्षेत्र आहे ते सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये मी गेलेलो आहे, हा दोष माझ्यावरती लावला जातो. दिस इज नॉट रिअली सच अ रफ वन. आणि ते काही एवढं खडतर नाही आहे. आफ्टर ऑल बोथ फिल्म्स अँड ॲडव्हर्टायझिंग डील विथ कन्झ्युमेबल म्हणजेच उपभोगासंबंधित, कम्युनिटीज म्हणजेच उपभोगाच्या किंवा उपयुक्त वस्तू. तर फिल्म आणि ॲडव्हर्टायझिंग या दोघी काय आहे? उपभोगाच्या वस्तू संबंधीच्या उपभोगाच्या वस्तू आहेत. अँड इन बोथ यू हॅव द स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकलचा अर्थ काय होतो? प्रदर्शन करणे किंवा दाखविणे. स्पेक्टॅकल ऑफ द कॉन्शियस. कॉन्शियसचा अर्थ काय होतो? सत्संग एक बुद्धीला प्रामाणिक. आर्टिस्ट स्ट्राइव्ह करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. टू एक्सप्रेस हिमसेल्फ इन एस्थेटिक टर्म्स. एस्थेटिक म्हणजे काय? सौंदर्य
शास्त्रा संबंधित एस्थेटिक टर्म्स. तर या ठिकाणी लेखक सांगत आहेत की दोन्हीही जे प्रकार आहेत ॲडव्हर्टायझिंग आणि फिल्म मेकिंग या दोघांचं काम काय आहे तर प्रदर्शन करणं आणि या प्रदर्शनामध्ये सतत विवेकबुद्धी याची कला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तो कलाकार मांडण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्या प्रयत्नांची तो पराकाष्ठा करत असतो आणि अशा प्रकारे एक सौंदर्यप्रिय सौंदर्यशास्त्र तो त्याच्या कलेमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. व्हाईल द स्पॉन्सर, आता स्पॉन्सर म्हणजेच काय दुसऱ्याची जबाबदारी उचलणारा व्यक्ती म्हणजे दुसऱ्यावरती पैसे लावणारा किंवा त्याची जबाबदारी घेणारा व्यक्ती. हॉवरिंग, हॉवरचा अर्थ इथं काय होतो भिरक्या घेणे किंवा बाजूला फिरणे. Hovering in the background and caring little for art. तर स्पॉन्सर करणारे जे लोक असतात जे दुसऱ्यावरती पैसे लावतात दुसऱ्याची जबाबदारी घेतात ते लोक काय करतात तर फक्त त्यांची जी कला आहे त्या कलेबद्दल त्यांना जास्त काळजी नसते. बॅकग्राऊंड मध्ये ते फिरतच असतात, घुटमळत असतात. कन्सर्न करणे म्हणजे चिंता करणे, काळजी करणे. हिमसेल्फ सोलली म्हणजे फक्त केवळ पूर्णपणे विथ प्रॉफिट, त्यांना फक्त त्यांच्या प्रॉफिटची त्यांच्या कमाईची चिंता असते, बाकी काही घेणं देणं नसते. समबडी कोणीतरी आय डू नॉट रिमेंबर मला आठवत नाही हु हॅज डिफाईन्ड सिनेमा ॲज द हायेस्ट फॉर्म ऑफ कमर्शियल आर्ट, ज्याने सिनेमाचा एक व्यावसायिक कला म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला असेल. देन आफ्टर 10 years इन दिस प्रोफेशन, या क्षेत्रामध्ये या व्यवसायामध्ये 10 वर्ष घालवल्यानंतर आय हॅव नो क्वेरल म्हणजे भांडण वाद. क्वेरल विथ दॅट डेफिनेशन. तर 10 वर्ष घालवल्यानंतर या सिनेमा क्षेत्रामध्ये त्या डेफिनेशनशी त्या व्याख्येशी मला कोणतंही घेणं देणं नाही, माझा कोणताही वाद नाही, माझं कोणतंही भांडण नाही. So students, in this way, this second part of our fourth prose ends here. Have a good day to all of you. Thank you very much.